नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या सर्व अनुदान योजनांचे पैसे आता तुम्हाला डीबीटी द्वारे जमा होणार आहे। या महिन्यापासून सुरू होणार आहे। ही सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। तर मित्रांनो, मग हे पैसे कोणत्या तारखेपासून जमा होणार आहे, त्याच्या आधी आपल्याला काय कामे करावी लागणार आहे, म्हणजे हे सर्व पैसे आपल्या खात्यात थेट जमा होतील, मग पगार आपला वेळेवर होईल, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आपण असेच निराधार अनुदान योजनेतील संबंधित सर्व माहिती आपण खरी आपल्यासाठी घेऊन येत असतो। तसेच वेतन वाढ व्हावी यासाठी आपण चळवळ सुरू केलेली आहे। या सर्व गोष्टी आपल्याला अपडेट राहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे लगेच आपल्याला आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर निराधार अनुदान योजना ही डीबीटी प्रक्रियेसाठी आपल्याला GR आलेला होता। या GR नुसार आपण सर्व कागदपत्रे झेरॉक्स या ठिकाणी जमा केलेले आहे, म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स तसेच चालू मोबाईल नंबर यापूर्वी आपण जमा केलेला आहे, डीबीटी द्वारे केलेले आहे। मग ज्यांनी आतापर्यंत जमा केलेले आहेत सर्व कागदपत्र, त्यांनी ही कागदपत्र देण्याची गरज नाही। मग आता माहूर तालुक्यातील म्हणजे नांदेड जिल्हा येथील तहसील कार्यालयात अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की 13 सप्टेंबरपर्यंत त्यांनी ही कागद जमा करायची आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी श्रावणबाळ योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी आपली जी आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर यापूर्वी सादर केलेले नाहीत, त्यांनी संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालय माहूर येथे सर्व सादर करावेत। सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्याशिवाय सप्टेंबर 2024 चे अनुदान मिळणार नाही। याबाबत शासनाचे सक्त निर्देश आहेत। लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रासह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात माहूर येथे सादर करण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। मग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स, चालू मोबाईल नंबर संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालय माहूर येथे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत। सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटी द्वारे शासन स्तरावरून थेट खात्यात जमा केले जाणार आहे। मग सदर माहिती सादर न केल्यास 15 सप्टेंबर 2024 पासून लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत। याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र वेळेत सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। तर मित्रांनो, याचप्रमाणे सर्व राज्यामध्ये आता 15 सप्टेंबर नंतर तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे हे पैसे जमा होणार आहेत। मग डीबीटी द्वारे म्हणजे कसं, तर त्यावेळेस पूर्वी तहसील कार्यालयात तुमचे पैसे यायचे, ते नंतर तहसील कार्यालयातून लाभार्थ्यांच्या याद्या घेऊन ते बँकेत जमा करायचे। मग बँकेत गेल्यानंतर बँक खात्यात तुमच्या खात्यात ते पैसे त्यांना वेळ मिळेल तसा त्यांच्या वेळेनुसार जमा करायचे। मग या प्रक्रियेला वेळ लागत होता। मग आता जिल्हा स्तरावरून किंवा राज्य स्तरावरून थेट तुमच्या खात्यामध्ये तुमचे खाते आता ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, तर मग थेट तिथनं तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट कुठेही मदत हे न करता डायरेक्ट खात्यात तुमच्या पैसे जमा होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही किंवा तहसीलमध्ये पैसे आल्यानंतर लाभार्थ्यांची याद्या द्या, चेक द्या, नंतर ती चेक घेऊन बँकेत नेऊन द्या, तिथून मग ही जी प्रक्रिया होत होती ही वेळ लागत होतं। म्हणजे कामात जर अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर मग त्यांना वेळ मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करण्यात येत होते। मग ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ होती। पण आता ज्यावेळेस शासनाचे पैसे येतील ह्या योजनेसाठी त्यावेळेस लगेच वरतून शिवनच्या याने परवानगीने लगेच थेट हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही डीबीटी प्रक्रिया आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या खात्यात डायरेक्ट बँकेद्वारे हे पैसे जमा होणार आहे। जसे इतर पगार होतात, उदाहरणार्थ PM किसान योजना, नमो किसान, नमो महा सन्मान शेतकरी योजना,
या ठिकाणी ज्या या योजनांचे पैसे जसे थेट एका दिवसात एक बटन दाबलं किंवा एक तिथनं एंटर केलं की लगेच सर्व शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवसात हे पैसे जमा होतात। त्याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवसात एकाच वेळेस तुमचे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। आता कसं होतं की एका जिल्ह्यात जमा झाले, दुसऱ्या जिल्ह्यात जमा नाही झाले, एका जिल्ह्यात जमा झाले तरी वेगळ्या तालुक्यात जमा व्हायला वेळ लागतो, एखाद्या तालुक्यात लवकर जमा होतात, एखाद्या तालुक्यात उशिरा जमा होतात। मग अशी पद्धत आता राहणार नाही। आता थेट तुमच्या खात्यावर पूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी तुमचे खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। सर्व लाभार्थ्यांना वेळेवर पगार होत जाईल आणि एकदा जमा झाले राज्यात एका ठिकाणी जमा झाले म्हणजे तुमचे सर्वांचे जमा होत जाणार आहे। त्यामुळे आता आधी जो वेळ लागत होता, तुमचे पगार वेळेवर होत नव्हते, ते आता असं होणार नाही, वेळेवर तुमचं मानधन मिळणार आहे। तरी मित्रांनो, आपण आपले मानधन, तुमचे सर्वांचे मानधन वाढण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्या चळवळीतही आपण सर्वांनी सहभागी व्हा। या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या ट्विटर हँडलला फॉलो करून ठेवा, म्हणजे आपण जे शासनाकडे विनंती पाठवतो आहे, रोजच्या रोज मेसेज करतो आहे की निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पगार वाढवावे, अनुदान वाढवावे, तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिलांना लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतोय। तरी आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे असेच नवीन जे काय अपडेट असेल तर आपल्याला मिळत राहतील। आपल्या सर्वांचा या ठिकाणी जर पाठिंबा मिळाला, सपोर्ट मिळाला तरच हे गोष्ट घडू शकणार आहे, शासनापर्यंत जाऊ शकणार आहे। जर तुम्ही आपले व्हिडिओ शेअर केले नाही किंवा व्हायरल केले नाही तर शासनापर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, याचं गांभीर्य त्यांना कळणार नाही। कारण की जर आपल्याच लोकांनी आपल्याला सपोर्ट केला नाही तर मग हे अनुदान वाढून देणार कसं? जिथं मॉब असेल, तिथं गर्दी असेल, जिथं जास्त संख्या असेल तिकडेच शासन लक्ष देतं। आपली गरज दाखवली तरच शासन आपल्याला या ठिकाणी लक्ष देणार आहे। तरी सर्वांनी चळवळ करा, सर्वांनी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अशी माहिती होती। 15 सप्टेंबर नंतर DBTद्वारे सर्व राज्यामध्ये थेट आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। 13 तारखेपर्यंत किंवा इतर जर तुमच्या तालुक्यातून वेगळ्या सूचना असू शकतात तर तुम्ही कागदपत्र जमा केलेले नसेल तरच तुम्ही तिथं जमा करा। जर जमा केले असेल आधी तर आता जमा करण्याची गरज नाही। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती। कमेंटमध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।